ओके, एक ऍक्टिव्हिटी करूया क्विकली. प्रॉब्लेम वर्सेस ऍक्शन ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. प्रॉब्लेम वर्सेस ऍक्शन. तुमच्याकडे पेपर घ्या एक. आणि तुम्हाला जो मुख्य सतावतोय, ज्याचं तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय, तो प्रॉब्लेम तुमच्याकडे पेपरवर लिहा. इथे लिहू नका. जेवढा डिटेलमध्ये लिहिता येईल 3-4 ओळी लिहा किमान. प्रॉब्लेम लिहून झाल्यानंतर इथे पी टाईप करा. जसा तुम्हाला तो प्रॉब्लेम वाटतोय. इट कुड बी एनिथिंग. तुमचा बॉस प्रॉब्लेम असेल, प्रोजेक्ट प्रॉब्लेम असेल, जॉब प्रॉब्लेम असेल, घरचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असेल, शेजाऱ्याची भांडण हा प्रॉब्लेम असेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बोलत नाही एकमेकाशी, नुकताच व्हॅलेंटाईन डेला तुमचा हार्टब्रेक झाला असेल, काही प्रॉब्लेम असू शकतात. ओके, ज्याचा सतत तुम्ही विचार करताय तो एक प्रॉब्लेम लिहा आणि तुमच्या भाषेत या. तुम्हाला जसं तो वाटतोय तसं. शब्द महत्वाचे आहेत म्हणून म्हटलं तुमच्या भाषेत. ओके, किमान 3-4 ओळीत. एका ओळीत लिहू नका, एका शब्दात लिहू नका. मग पी टाईप करा. बरेचसे पी आले की मग आपण पुढे ऍक्शनकडे जाऊ. असाच प्रॉब्लेम घ्या ज्याचा तुम्ही विचार करताय सातत्याने. रॅन्डम प्रॉब्लेम घेऊ नका. ओके, व्हेरी नाईस. चला, झाले सगळ्यांचं असं मी समजतोय. आता पुढे त्याच्या खाली लाईन मारा, त्याच्या खाली लिहा ऍक्शन. आणि तुम्हाला काय पॉसिबल करेक्टिव्ह ऍक्शन त्या प्रॉब्लेमवर घेता येऊ शकतात. जरी आत्ता घेतलेलं नाही तरी पण काय काय पॉसिबल आहेत ऍक्शन, त्या लिहा. जेवढ्या लिहिता येतील तेवढ्या लिहा. किमान 3 तरी लिहा. क्विकली. फक्त ऍक्शन, हा. करेक्टिव्ह ऍक्शन, इम्प्रुव्हमेंट ऍक्शन, काहीही असू शकतं. ते रॅन्डमली काही असू शकते ऍक्टिव्ह ऍक्शन, पण जी तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करेल अशी ऍक्शन. फॉर एक्झाम्पल, मी बॉस बरोबर जाऊन बोलेन, ही एक ऍक्शन आहे. ठीक आहे. किंवा मी माझ्या सहकाऱ्यांची मदत घेईन, ही एक ऍक्शन आहे. किंवा मी अगदीच काय नाही तर माझ्या मित्रासमोर एकदा जाऊन सगळं बोलून येईन, मित्राला भेटून येईन, जरा रिलॅक्स वाटेल, ही पण एक ऍक्शन आहे. किंवा मी एखाद्या कन्सल्टंट कडून सल्ला घेईन, मार्गदर्शन घेईन, ही पण एक ऍक्शन आहे. किंवा हा प्रॉब्लेम ज्यांना आहे अशा 4 लोकांना भेटेन, ही पण एक ऍक्शन आहे. कुड बी मेनी ऍक्शन्स. तुम्हाला जेवढा लिहिता येईल तेवढा लिहा. आणि झाल्यानंतर ए टाईप करा. किमान 3 लिहा ऍक्शन, किमान 3. ओके, विल वेट फॉर सम 30 सेकंड्स मोर. मग पुढे जाऊया. सगळ्यांचा ए आन्सर येऊ दे. ऍक्शन विल टेक सम टाइम, पण लिहा. म्हणजे थोडक्यात उगाच घाईघाईत नका लिहू. 3-4 उत्तरं लिहा, 3-4 ऍक्शन लिहा. मीच तुम्हाला 5-6 ऍक्शन सांगितल्या. तर तुमच्या प्रॉब्लेमला सुटेबल आहेत अशा ऍक्शन्स लिहा. ओके, परफेक्ट. ठीक आहे. तुमचा ऍक्शन आणि प्रॉब्लेम दोन्ही लिहून झालेत असं मी समजून पुढे नेतो. नाव ऑल यू हॅव टू थिंक की तुम्ही तुमच्या या पहिल्या सेक्शनवर जास्त वेळ विचार करता या दुसऱ्या सेक्शनवर जास्त वेळ विचार करत होतात आत्तापर्यंत. गेल्या काही दिवसात जर तुम्ही ह्या प्रॉब्लेमवर जास्त विचार होता, ती टेप चालू होती, की दुसऱ्या सेक्शनवर, ऍक्शन सेक्शनवर. ओव्हर थिंकिंग होतं की डीप थिंकिंग होतं? व्हेरी नाईस. काही लोकांचं ऍक्शन थिंकिंग आहे, काही लोकांचं प्रॉब्लेम थिंकिंग आहे. बट यू गॉट द सोल्युशन. तुम्हाला कळलंय तुमचं कुठे अडकतंय.
डीप थिंकिंग मध्ये नाही आहात तुम्ही. एव्हरी थॉट शुड कम आउट विथ ऍक्शन. 5 मिनिटं जरी विचार केला तरी काहीतरी एक ऍक्शन पॉईंट शिवाय सोडायचाच नाही तो थॉट. ओके. ऍक्शन ओरिएंटेड थिंकिंग आपली झाली पाहिजे. सोल्युशन ओरिएंटेड थिंकिंग, रिझल्ट ओरिएंटेड बिहेवियर हा खूप महत्वाचा पॉईंट असतो जेव्हा तुम्हाला हायर पोझिशनमध्ये सिलेक्ट करतात. रिझल्ट ओरिएंटेशन कुठून येणार? यू हॅव टू थिंक अबाउट सम ऍक्शन, आणि मग त्या ऍक्शनवर अजून थिंकिंग करा की ही केली तर काय फायदे आहेत, ही केली तर काय तोटे आहेत, किंवा याला काय सोल्युशन, अजून दुसरं रिप्लेसमेंट ऍक्शन आहे. कळलं? नाव यू गॉट ही ऍक्टिव्हिटी क्लिअर. या ऍक्टिव्हिटीमुळे क्लिअर झालं तुम्हाला डीप थिंकिंग मध्ये आहात तुम्ही की ओव्हर थिंकिंग मध्ये? गिव्ह मी क्विक येस. तुमचं तुम्हाला उत्तर मिळालं? क्विक येस. डिड यू लाईक दिस ऍक्टिव्हिटी? सुपर सुपर. याला म्हणतात स्वतःची ओळख, सेल्फ अवेअरनेस. आत्तापर्यंत मागचं तासभर आपण करतोय दॅट इज सेल्फ अवेअरनेस. स्वतःबद्दल जेवढं तुम्हाला नीट समजून घेता येईल, नीट माहिती मिळेल, तेवढा तुमचा ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आणि वेन यू पुट थिंग्स ऑन पेपर, ओके, आमचे ते MBAचे सर सांगायचे की तुम्ही 2x2 मॅट्रिक्स मध्ये जर एखादी गोष्ट मांडली तर मोस्ट ऑफ द टाइम त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळेल. ओके. 2x2 मॅट्रिक्स म्हणजे 4 चौकोनांचा मॅट्रिक्स मध्ये. आता तर तुम्ही 2च चौकोनांच्या मॅट्रिक्स मध्ये सॉल्व्ह केला आहे, पण इफ यू पुट इट ऑन पेपर, इफ यू डू इट इन मॅट्रिक्स, मोस्टली सोल्युशन मिळून जातात. सो अजून तुम्हाला बेसिक टिप्स सांगतो की हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह युअर सेल्फ अवेअरनेस. रेकग्नाइज ओव्हर थिंकिंग अर्ली. आता तुम्हाला लक्षात आलंय ना ओव्हर थिंकिंग कशी ओळखायची? ओके. सिम्पली तो प्रॉब्लेम लिहायचा तुमच्या शब्दात आणि त्याचे पॉसिबल सगळे ऍक्शन्स लिहून घ्यायचे. सगळे, ते खरे असतील खोटे असतील, एकदम रॅन्डम तुम्हाला वाटतं की कदाचित शक्यच नाही आहे तरी सुद्धा चालेल, पण जेवढे मिळतील तेवढे सगळे लिहा. तुमचं शिफ्ट होतं आपोआप ऍक्शन थिंकिंगकडे, माइंड शिफ्ट होणार, कारण पॉसिबिलिटीज दिसली ना. दरवाजा उघडताना दिसला, अदरवाईज सगळा अंधार होता. फक्त प्रॉब्लेम थिंकिंग ऑल अंधार. एक जरी छोटंसं जरी सोल्युशन मिळालं, ऍक्शन मिळालं, तर तुमचा दरवाजा थोडासा उघडला. लक्षात आलं? आणि आपण आपोआप ऍक्शन ओरिएंटेड होतो, होप येते माणसाला. ओके. सो रेकग्नाइज ओव्हर थिंकिंग अर्ली. आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला रेकग्नाइज करण्यासाठी आता मी स्पेसिफिकली बसवून ऍक्टिव्हिटी करायला लावली, पण तुम्ही रोज असं मी बसवणार नाहीये तुम्हाला. सो यू हॅव टू बी माइंडफुल की मी काय करतोय. जेव्हा तुम्ही चिंतेमध्ये असता, ओव्हर थिंकिंग करत असता, जनरली ती कुठे स्टार्ट होते, कधी स्टार्ट होते? ओके. तुम्ही सांगू शकाल तुमची ओव्हर थिंकिंग दिवसात कधी कुठल्या पॉइंटला ट्रिगर होते आणि स्टार्ट होते? दररोज होते. वाद आपला रोज नाही होत ना. दररोज कधी होते? काय ट्रिगर पॉइंट असतो? अर्ली मॉर्निंग, वेन यू आर फ्री, परफेक्ट, रिकाम्या वेळेत. ओके. जेव्हा एकटे असता, वॉशरूम मध्ये, परफेक्ट, लिफ्ट मध्ये, गाडी चालवत असताना रॅन्डम जर तुम्ही एकटेच गाडी चालवत असाल तर तुमचे विचारांची चक्र वेगळी चालायला लागतात. हे ट्रिगर पॉइंट्स आहेत. आत्ता तुम्ही जे लिहिले ना हे ट्रिगर पॉइंट्स आहेत. उद्या जेव्हा हे ट्रिगर पॉइंट्स येतील तेव्हा फक्त बी माइंडफुल की अरे मी आता ओव्हर थिंकिंग मोडमध्ये गेलो होतो, 5 मिनिटासाठी मागचे मी ओव्हर थिंकिंग करत होतो, परत या. दॅट इज बिकमिंग माइंडफुल अबाउट इट. ओके. आणि जसं फॉर एक्झाम्पल आफ्टर लंच, बिफोर लिव्हिंग वर्क, बिफोर गोइंग टू वर्क, हे काही पॉईंट्स आहेत, काही ट्रिगर पॉईंट्स आहेत ज्या वेळेला आपलं ओव्हर थिंकिंग सुरू होतं. तर त्या पॉईंटला थांबवणं स्वतःला, दॅट इज माइंडफुलनेस. आयडेंटिफाय टाईप ऑफ ओव्हर थिंकिंग ते तर आपण मगाशीच केलेलं आहे. आणि आता जर ते तुम्हाला पॅटर्न्स कळलेत तुमचे, की तुम्ही रुमिनेट करताय, पास्टमध्ये जगताय, फ्युचर ट्रिपिंग करताय, फ्युचरच्या भीतीने जगताय, की डिसिजनच घेत नाही फ्युचरच्या भीतीने, या 3 प्रकारामध्ये कुठे तुम्ही आहात ते तुम्ही आयडेंटिफाय केलंय. जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही कराल तेव्हा रेकग्नाइज द पॅटर्न की तुम्ही कोणत्या वेळेला कुठल्या थॉटमध्ये किती वेळ घालवताय. ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे, ही लगेच येणार नाही. कदाचित तुम्ही उद्या दिवसभरात विसरून जाल की हे सगळं करायचंय मला. पण जर खरंच तुम्हाला ओव्हर थिंकिंगवर काम करायचंय, ओव्हर थिंकिंगवर काम केल्यामुळे एक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. काय सांगा? जर तुम्ही तुमची ओव्हर थिंकिंग दूर केली तर एक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे, जी तुम्ही शोधताय, जी तुम्हाला आयुष्यात पाहिजे.
पीस ऑफ माइंड, समाधान, आनंद, स्वतःशी आनंद. दुसरा कोणी बाहेरून आणलेला आनंद नाही, शॉपिंग मॉलमध्ये जाऊन मिळालेला आनंद नाही. स्वतःशी, स्वतःबरोबर आनंदी राहणं, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि म्हणून हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला वाटलं हा मोठा प्रश्न आहे, तर तुम्ही उद्या काम कराल, नाही तर तुम्ही सोडून द्याल. ठीक आहे, दॅट इज युअर कॉल. पण हा जर तुम्ही सॉल्व्ह केला, तर तुम्ही आजमध्ये जगायला लागाल. पीस ऑफ माइंड तिथून येतं. ना कालची चिंता, ना भविष्याची चिंता. आजमध्ये जगा, दॅट इज पीस ऑफ माइंड. ओके, सो सेल्फ अवेअरनेस त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो फक्त नोट करत चला. जर तुम्ही खरंच सिरियस असाल या प्रॉब्लेम बद्दल, तर एक छोटीशी डायरी ठेवा तुमच्याकडे. जेव्हा पण तुम्हाला वाटेल की गेले 5 मिनिटं मी उगाच रॅन्डम थॉट्समध्ये ओव्हर थिंकिंग करत होते, तर लिहून ठेवा फक्त की मी असं केलं. बस, बाकी काय नाही. तुम्ही जेवढ्या वेळा लिहिणार, आपोआप तुमचा माइंड सिग्नल तो ऍब्झॉर्ब करत राहणार आणि त्या कमी कमी होत जाणार इन्स्टन्सेस. ओके, आपोआप, दुसरं काही करायची गरज नाही. फक्त लिहत जा, नोट करा, लिहा की हा मी मागचे 10 मिनिटं ओव्हर थिंकिंग करतोय फॉर नो रिझन. बस एवढं लिहून ठेवा एक वाक्य. आणि असं तुम्ही डायरी मेंटेन करा. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की तुमचं ओव्हर थिंकिंग कमी होत चालेल. देन आपण येऊया अनालिसिस पॅरालिसिसकडे. मेकिंग बेटर डिसिजन फास्टर. ठीक आहे, सॉरी, आपला हा मुद्दा राहिला का? चेंज युअर इनर डायलॉग घेतला का? हा, नाही, हा अजून घेतला नाही आपण. ओके, सो लेट्स चेंज युअर इनर डायलॉग. जो आपण स्वतःशी बोलत असतो ना, दॅट इज कॉल्ड एज इनर डायलॉग. जो बऱ्याच वेळेला रिअलिस्टिक नसतो, तो थॉट हायपोथेटिकल असतो, म्हणजे सगळं काल्पनिक असतं. मोस्ट ऑफ द चिंता आपल्या काल्पनिक असतात. ओके, तुम्ही फर्स्ट जॉब, तुमचं जॉबचं डे 1, पहिल्या जॉबचा पहिला दिवस आठवा तुमचा, आणि तुमची भीती काय होती ते लिहा. पहिल्या जॉबचा पहिला दिवस, काय भीती होती तुमच्या मनात? सगळ्यांनी लिहा आणि लवकर लिहा, कारण बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत. काम जमेल की नाही, बोलता येणार की नाही, सुपिरियर्स ओरडतील, कसं होईल, काय होईल, सो ऑन. बरोबर की नाही? भीती होती की नाही सगळ्यांना? प्रत्यक्षात तसं कधी झालं का? प्रत्यक्षात ती भीती खरी झाली का? हायपोथेटिकल केस होती. बरोबर की नाही? हायपोथेटिकल केस होती. मोस्ट ऑफ द टाइम हायपोथेटिकल चिंता उद्याच्या, आपणच काल्पनिक केलेला प्रॉब्लेम येतो आणि आपण त्याच्यावर भांडतोय किंवा आपण त्याच्यावर घाबरतोय. ठीक आहे, सो ह्याला म्हणतात हायपोथेटिकल सिच्युएशनवर आपण सगळं आपली एनर्जी घालवतोय. ओके, सो त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काही स्पेसिफिक प्रॅक्टिकल टिप्स सांगतो मी. स्टेप बॅक अँड गेन पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आपल्याच गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं. ओके, समजून घ्या की हा विचार खरा आहे की हा एक काल्पनिक विचार आहे. मला जी भीती वाटते ती खरी आहे की मला जी भीती वाटते ती काल्पनिक आहे, की ती रिअलिस्टिक आहे. मी तुम्हाला एक छान उदाहरण देतो, ज्याने माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. हे उदाहरण मला माझ्या त्या वयात मिळालं जेव्हा मी दुसरीला होतो, सेकंड स्टँडर्डमध्ये होतो, आणि मला आजार झाला होता, टायफॉइड झाला होता, आणि मला ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आणि त्यावेळेला इथे नसमध्ये ते हे द्यायचे सलाईन, तर ते दिवसातून 4 वेळा येऊन टोचायचे. ओके, आय वॉज इन सेकंड स्टँडर्ड, आणि ते 4 वेळा येऊन टोचायचे. पहिला एक दिवस तर मी एवढा धिंगाणा घातला की मी ते हातच लावायला द्यायचो नाही त्याला. नंतर एक डॉक्टर आलेले, मला त्या डॉक्टरांचा चेहरा अजूनही आठवतो, फार कुरळे केस होते त्यांचे, आणि त्यांनी मला सांगितलं की अरे, तो तुझ्या बाजूच्या तिकडे 4थ्या 5व्या बेडवर अजून तुझ्यापेक्षा लहान मुलगा आहे, आणि तो बिलकुल रडत नाहीये, त्याला पण एवढेच इंजेक्शन मिळतात, तुझ्यापेक्षा लहान आहे आणि तू काय रडतोय. सो त्यांनी माझ्या माइंडमध्ये एक पॉइंट टाकला की मी कोणाबरोबर कम्पेअर करू, आणि देन आय ऑटोमॅटिकली बिकम ब्रेव्ह. का? कारण अरे, माझ्यापेक्षा छोटा मुलगा रडत नाही म्हणजे काय डेंजरस नाही आहे. ओके, सो बेंचमार्क सेट करायला शिकलो मी. सेम गोष्ट मला ड्रायव्हिंगच्या बाबतीत होती, कारण माझं चंचल मन आहे, तर माझं असं विचारांमध्ये मी कुठे कुठे फिरत राहतो. तर म्हणून म्हटलं, मला अशा डोक्यात असं होतं की ड्रायव्हिंग हे फार फोकस नाही करायचं काम आहे, तर मी नाही करू शकणार म्हणून. आणि म्हणून मी बरेच वर्ष ड्राईव्ह करतच नव्हतो. आणि देन सेम थॉट माझ्या डोक्यात आला की अरे, ज्यांना कमी शिक्षण असतं, कमी जमतं, ते लोक ड्रायव्हरचे जॉब शोधत राहतात. नथिंग बॅड अबाउट ड्रायव्हिंग जॉब, पण इन जनरल फार जास्त स्किल किंवा फार जास्त शिक्षण लागत नाही ड्रायव्हरच्या जॉबसाठी, बरोबर की नाही? आणि मी विचार केला की अरे हा, मी तर बऱ्यापैकी त्याच्यापेक्षा तर बेटरच आहे, सो आय कॅन सिम्पली लर्न, आणि ती भीती दूर गेली. सो हे कशामुळे होतं?
जेव्हा तुम्ही तुमच्या थॉटकडे तिसऱ्या माणसाच्या पर्स्पेक्टिव्हने बघता, तिसऱ्या माणसाबरोबर कम्पेअर करता त्याच्या लाईफच्या सिच्युएशन बरोबर, आणि मग त्याला म्हणतात पर्सोनिफाईंग युअर इनर व्हॉइस. म्हणजे काय, सॉरी, त्याला म्हणतात रेफरिंग युअर सेल्फ टू द थर्ड पर्सन. हा, पर्सोनिफाय वेगळा पॉईंट आहे, तो नंतर सांगतो. त्याला म्हणतात रेफरिंग टू युअर सेल्फ इन द थर्ड पर्सन. ऑलवेज कम्पेअर करा, बेंचमार्क सेट करा. आणि त्या बेंचवर आतापर्यंत माझ्या कॉलेजमधले 50 लोकांना जॉब मिळाला, तर मला का मिळणार नाही? हा थॉट जेव्हा येईल तेव्हा कॉन्फिडन्स येतो आपोआप. बरोबर की नाही? तुम्ही लोएस्ट तर नाही आहात तुमच्या कुठल्या कुठल्या वर्गामध्ये, कॅटेगरीमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये लोएस्ट तर नाही आहात. सो यू विल सर्वाईव्ह. हा थॉटच इम्पॉर्टंट आहे. तो थॉट तिथून मला एवढा पुरलाय की मला भीती नाही वाटत कसली. आय विल सर्वाईव्ह. ओके, आणि तुम्हाला पण त्या थॉटचा हेल्प होईल म्हणून मी तो पूर्ण सांगितला तुम्हाला. अजून एक पॉईंट आहे याच्यामध्ये, पर्सोनिफाईंग युअर व्हॉइस. आपला जो आवाज आहे किंवा आपला जो थॉट आहे ना, त्या थॉटला एक एक नाव द्या. बघा, ही इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे. त्या थॉटला एक नाव द्या. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल सतत चिंता वाटते, अनाठाई चिंता, अनाठाई, सतत भीती वाटते, हा वाया जाईल, ह्याला पडेल, लागेल, चांगली संगत नाही मिळाली तर काय होईल, याचं करिअर कसं होणार आहे, हिचं लग्न कसं होणार आहे, हिचं करिअर कसं होणार आहे, कोण यांना कसं भविष्य जाणार आहे, सगळ्यांना वाटतं. नॉर्मली पॅरेंट्सना वाटतं. ओव्हर थिंकिंग जर तुमची होत असेल मुलांच्या बाबतीत, ओके, तर तुम्ही त्याला एक नाव द्या ओव्हर थिंकिंगला. ओके, आणि मी त्याला नाव दिलंय धृतराष्ट्र. जेव्हा पण हा डोक्यामध्ये थॉट येतो, मी त्याला म्हणतो की हे धृतराष्ट्रासारखा विचार झाला, अतिप्रेम. ओके, आणि तेव्हापासून जेव्हा जेव्हा मला अति असा थॉट यायला लागलाय, मला तो धृतराष्ट्र डोळ्यासमोर राहतो. जस्ट बाय पर्सोनिफाईंग युअर व्हॉइस. जर तुम्हाला सतत दुसऱ्याबद्दल राग येत असेल, तर तुम्ही एखाद्या रागीट माणसाचं नाव द्या त्याला. फॉर एक्झाम्पल से अरुणा इराणी नाव द्या त्याला, आणि बघा तुमचे ते थॉट्स कमी कमी व्हायला लागतील. आज मी अरुणा इराणी सारखी वागतेय किंवा आज मी अरुणा इराणी सारखा वागतोय, हा थॉटच तुम्हाला ते तुमचे विचार कंट्रोल करायला, कारण तुम्ही त्याला एक पर्सनिफाय केलं, एक पर्सनचं नाव दिलं. व्हेरी इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी, नक्की वापरा. ओके, दिस इज नंबर 2. नंबर 3 मी मगाशीच कव्हर केला. ओके, अप्लाय टू युअर पास्ट अँड फ्युचर इव्हेंट्स. आता हे जे थर्ड पर्सनने विचार करण्याची गोष्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ड्रायव्हिंग हा फ्युचर इव्हेंटला मी लावला तो थॉट, की काय होणार आहे. नॉर्मली सगळे लोक जर 100त 90 लोक ड्रायव्हिंग करतायत आणि चालवत आहेत कार, तर मी पण चालू शकेन. हा कॉन्फिडन्स मला जो आला, बिकॉज तो थॉट मी फ्युचर इव्हेंटला लावला. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही पास्ट किंवा फ्युचर इव्हेंटला तो थॉट लावा, की बघा मी माझं आज 20 वर्षांचं करिअर झालं, 20 वर्षात कधी असं झालं नाही की मी अटर फेल्युअर आहे. भले मी खूप सक्सेसफुल नसेल, पण असं कधी झालं नाही मागच्या 20 वर्षात की मला एकदमच लोकांनी म्हटलं की तू एकदमच नालायक आहे. असं झालं नाही ना, याचा अर्थ मी ठीक आहे. तो जर तुम्ही पास्टचा रेफरन्स घेतला, तर तुमचं फ्युचर बरोबर जाणार. आणि दॅट इज व्हाय यू विल मेक युअर सेल्फ चेंज युअर इनर डायलॉग. सततची भीती निघून जाणार, अनाठाई भीती निघून जाणार, अनाठाई विचार निघून जाणार, अतिविचार कमी होणार. इफ यू डू ऑल दिस. कशा वाटल्या ऍक्टिव्हिटी, क्विकली मला सांगा. इंटरेस्टिंग वाटतंय सेशन, मजा येते, युजफुल आहे, प्रॅक्टिकल आहे. Super. आज सकाळी मी 3 तासाचं एआयचं लेक्चर घेतलं. दुपारी 1 तासाचं इंग्लिश मधून स्टॉक मार्केटचं लेक्चर घेतलं. आणि आता मी हे पुन्हा 2 तासाचं पर्सनल डेव्हलपमेंटचं लेक्चर घेतोय. सुपर. चलो. सो एकदा आपला इनर डायलॉगवर काम केलं, तर त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया आपल्या डिसिजन मेकिंगकडे. इनर डायलॉग तुम्हाला पहिल्या 2 प्रकारांवर उपाय देईल. म्हणजे काय, रुमिनेशन आणि फ्युचर ट्रिपिंग. या 2 गोष्टींवर उपाय कोण देणार तुम्हाला? इनर डायलॉगवर काम केलं तर. आणि डिसिजन मेकिंगवर जे अनालिसिस पॅरालिसिस जो आहे, त्याच्यावर आपल्याला आणखीन उपाय मिळतील बाय मेकिंग बेटर डिसिजन्स फास्टर. ओके. ठीक आहे. सो पहिलं आहे आयडेंटिफाईंग युअर की डिसिजन क्रायटेरिया. कुठली अशी कारणं आहेत ज्याच्या बेसिसवर तुम्ही डिसिजन घेताय. ओके, कुठल्या बेसिसवर, कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, कुठल्या ठीकठाक आहेत, चालतील, ते तुम्हाला आधीच आयडेंटिफाय केलं पाहिजे.
आणि त्याच्यासाठी एक छान शब्द आहे बघा इथे. तो शब्द नीट लिहून घ्या किंवा नोट करून घ्या. दॅट इज कॉल्ड एज सॅटिस्फायसिंग. सॅटिस्फायसिंग. इट इज अ लेवल बिटवीन सॅटिस्फाईंग म्हणजे पूर्ण समाधानी असणं, बिटवीन सफायसिंग म्हणजे ठीक आहे चलता है वाला, सफिशियंट आहे, चलता है. तर तुम्हाला चलता है वाला सोल्युशन पण नाही पाहिजे लाईफमध्ये, आणि एकदम बेस्ट सोल्युशनच्या शोधामध्ये तुम्ही फिरत राहिलात तर ते कधीच मिळत नाही जगामध्ये. यू हॅव टू फाइंड आउट सॅटिस्फायसिंग सोल्युशन. हा शब्द महत्वाचा आहे. ओके. सो एम्ब्रेस अ गुड इनफ, बेसिक नाही, चलता है वाला नाही. एम्ब्रेस अ गुड इनफ सोल्युशन दॅट मीट्स युअर कोअर नीड्स. म्हणजे काय, तुम्ही कुठले से फॉर एक्झाम्पल लग्नासाठी मुलगा शोधणं हे खूप मोठं डिसिजन आहे, खूप कठीण डिसिजन आहे, म्हणून मी मुद्दाम तोच घेतला. ओके. ज्याच्यात आपण सतत डिले करत राहतो, अजून अजून 4 स्थळं बघू, अजून 4 स्थळं बघू, करत करत बराचसा टाइम पण वाया घालवतो. ओके. जसं टाइम घालवतो डिसिजन अजून डिफिकल्ट व्हायला लागतं, पण आपल्याला डिसिजन करता पण येत नाही, म्हणून मी हा मुद्दाम उदाहरण घेतला. आता बघा, स्वतःसाठी क्रायटेरिया लावा. व्हॉट इज गुड इन बेसिक, की हे गोष्टी बेसिक असल्याच पाहिजेत पुढे जायसाठी. ठीक आहे. सो दॅट इज युअर लोअर लेवल ऑफ सफिशियंट. आणि व्हॉट इज द बेस्ट पॉसिबल, एखाद्या त्या मुलामध्ये स्थळामध्ये काय बेस्ट पाहिजे ते पण लिहून काढा. आता सगळ्या बेस्ट गोष्टी सगळ्यांकडे नसतातच, आणि तुम्हाला एकदम लो लेवल पण एक्सेप्ट नाही करायचंय. सो आता तुम्ही मार्किंग करा की या लो लेवलच्या तर बेसिक सगळ्या पातळ्या पास झाल्या पाहिजेत, आणि या हाय लेवलच्या सगळ्या नाही झाल्यात, 80% होतंय का तिच्या, 70% होतंय का त्याच्या, गुड इनफ आहे. कळलं? सो या दोघांच्या मधलं डिसिजन आपण घ्यायचंय आणि घेऊन फटाफट पुढे जायचंय. आणि वेन आय से फटाफट, असं नाही की उद्याच्या उद्या डिसिजन घ्या. तुम्ही ते डिसिजन घेताना त्याला टाइम कंट्रोल करा. पुढे आहे तो पॉईंट, पण मी आताच सांगून टाकलं की हे डिसिजन मी पुढच्या 3 महिन्यात घेणार आहे. ओके. टाइम बॉक्स करून टाकलं तुम्ही. काही हो, 3 महिन्यात मला डिसिजन घ्यायचा आहे. आय विल नॉट गो फर्दर. किंवा मी फार फार तर जसं तुमचं एज ज्यावर आहे त्याच्यानुसार, की मी पुढच्या 6 महिन्यात किंवा पुढच्या 1 वर्षात आय एम डन. मी हे डिसिजन घेऊन मोकळं झालेलं असणार. 1 वर्षापेक्षा जास्त मी अजून पुढे पुढे खेचत राहणार नाही. हा जर तुम्ही कंट्रोल टाकला स्वतः, तर यू विल स्टार्ट मेकिंग फास्ट डिसिजन अँड बेटर डिसिजन्स. ओके. सो तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिममच्या मधले डिसिजन्स घ्यायचे आहेत. मिनिमम ह्या क्रायटेरिया झाल्याच पाहिजेत. मुलगाला व्यसन नाही पाहिजे, मुलगाचं शिक्षण बेसिक झालेलं पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, किंवा माझ्या शहरात राहणारा पाहिजे, किंवा जे काय तुमचे कॅरेक्टरिस्टिक जे तुम्ही लावले असतील ते मिनिमम जे तुम्हाला पाहिजे ते मिनिममचे पास करून घ्या. आणि तिथून जे पास आउट होत आहेत त्यांच्यामधल्या मॅक्सिममला शोधायला जाऊ नका. त्यातले 70-80%, 60%ला कोण मिळतंय, दॅट शुड बी युअर आयडियल मॅच. कारण ती व्यक्ती समोरची तुमच्याबद्दल पण तसाच विचार करणार. आर यू द बेस्ट इन द लॉट? यू आर नॉट. समबडी इज कॉम्प्रोमाइजिंग विथ यू, यू आर टू कॉम्प्रोमाइज विथ समबडी. पण कुठल्या पॉईंटवर नाही करायचं कॉम्प्रोमाइज ते पण आपण इथेच ठरवलंय. ओके. सो दिस इज हाऊ यू टेक डिसिजन्स. डिफाईन युअर प्रायोरिटीज. मी जे आता तुम्हाला सांगितलं की कुठले डिसिजन असो, समजा घर घ्यायचं डिसिजन आहे, तर प्रायोरिटी ठरवा. 5 पॉईंट रांगेत लिहून घ्या की घराची किंमत, घराची जागा, बिल्डरचं नाव, किंवा काय काय मला अम्युनिटीज पाहिजेत, किंवा घरापासून ऑफिसपासून किती दूर पाहिजेत, हे 5 पॅरामीटर तुम्ही लिहिले. आता त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर कुठला आहे त्याला सगळ्यात वरती टाका. ओके. त्याला सगळ्यात वरती टाका. दॅट इज कॉल्ड एज आउट रँकिंग. प्रत्येकाला रँकिंग करायची. सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर कुठलं आहे त्याला वरती टाकलं, मग 2nd नंबर, मग 3rd नंबर, 4th नंबर, 5th नंबर, मॅक्सिमम 5 करा. या 5 पॅरामीटरमध्ये प्रत्येकाला मार्क्स द्या, की हा वरती आहे ना, सगळ्यात पहिला पॅरामीटरला 10 पैकी मार्क्स आहेत, दुसऱ्या पॅरामीटरला 8 पैकी मार्क्स आहेत, तिसऱ्या पॅरामीटरला 6 पैकी मार्क्स आहेत, चौथ्या पॅरामीटरला 4 पैकी मार्क्स आहेत, 5व्या पॅरामीटरला 2 पैकी मार्क्स आहेत. आणि देत जा. तुमचं डिसिजन लगेच क्लिअर होऊन जाईल तुम्हाला कोणाबरोबर जायचंय, कोणावर नाही जायचंय. ओके. सो दिस इज हाऊ, व्हॉट आर यू डुईंग ऍक्च्युअली, यू आर लिमिटिंग. जर लिमिट नसेल तर डिसिजन होत नाही बघा. अनलिमिटेड टाइम दिला तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून लिमिट महत्वाचं आहे. एक स्वतःवर लिमिट ठेवा, एवढ्या वेळेत मी घेणार, हेच पॅरामीटर मी बघणार, बाकी काय बघणार नाही. विल इट सॉल्व? ह्या टेक्निकमुळे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. येस, नो? मोस्टली डिसिजन मेकिंग याच्यात कव्हर होऊन जाईल. मोस्टली छोटं डिसिजन असो, मोठं डिसिजन असो. फर्स्ट, टाइम कंट्रोल. उदाहरणार्थ मी शॉपिंगला जातो, माय वाईफ इज व्हेरी हॅपी. तिच्यापेक्षा जास्त मी शॉपिंग करतो. पण मी जेव्हा शॉपिंग करतो मी तिला सांगतो की मला एवढं घ्यायचंय, शर्ट घ्यायचंय, टी शर्ट घ्यायचंय, ट्राउझर घ्यायचे,
आणि मी पुढच्या अर्ध्या तासात सिलेक्ट करून बाहेर पडणार. दॅट्स हाऊ वी डू शॉपिंग. ओके. सो कुठल्याही डिसिजन मध्ये आधीच टाइम फॅक्टर लावून टाका, आधी पॅरामीटर लावून टाका, जातानाच ठरवून जा कुठला कलर्स पाहिजे तुम्हाला आणि त्याच कलरची शोधत जा. आधीच ठरवणं फार इम्पॉर्टंट. अदरवाईज लाईफ हॅज सो मच चॉईसेस. नेटफ्लिक्स सारखं होत राहील, तुम्ही बघत बसाल आज हे आज हे आज हे, अर्धा तास 1 तास तुमचं स्क्रोल करण्यात निघेल, ऍक्च्युअली काहीच बघणार नाही. लाईफ बरोबर तसं करायचं नाही. ओके. कीप युअर क्रायटेरिया लिमिटेड. सो दिस इज युअर डिसिजन मेकिंग. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे इथे, तो पण फार महत्वाचा पॉईंट आहे. क्रिएटिंग कन्स्ट्रेंट्स. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कमीत कमी पर्याय ठेवायचे, कमीत कमी वेळ ठेवायचं. दॅट इज क्रिएटिंग कन्स्ट्रेंट. आणि क्रिएटिंग अकाउंटेबिलिटी इज अनदर ऑप्शन. ओके. डेडलाईन ठेवायचं ते मी सांगितलंय, टाइम बॉक्सिंग ठेवायचं ते मी सांगितलंय. रिसोर्स कन्स्ट्रेंट पण ठेवा. म्हणजे रिसोर्स कन्स्ट्रेंट जसं मी तुम्हाला सांगितलं ना की से फॉर एक्झाम्पल शर्ट घ्यायचं, जे मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं, तर मी रिसोर्स कन्स्ट्रेंट करून ठेवला की मी अर्ध्या तासात घ्यायचं आहे. मी अर्ध्या तासात 4 दुकानं फिरू शकतो, तर मी 4 दुकानं फिरेन. अर्ध्या तासात 2 दुकानं फिरू शकतो, तर 2 दुकानं फिर. मी माझ्या रिसोर्सला कन्स्ट्रेंट केलं. टाइम इज माय रिसोर्स ना, त्याला मी कन्स्ट्रेंट केलं. 30 मिनिट्समध्ये आय हॅव टू टेक दॅट डिसिजन. आणि जनरली मला कधी असं पस्तावल्यासारखं झालं नाही की उगाच घेतला हा कपडा. ओके. देअर आर, आता मॉलमध्ये 100 दुकानं असतील आणि 100 दुकानांमध्ये हजारो टी शर्ट्स, हजारो शर्ट्स असतील. हाऊ विल आय चूज? I will choose by time constraints. Okay. So resource constraint is one other technique to take decisions. Public commitment is another technique. पब्लिक कमिटमेंट म्हणजे सांगून टाका जगाला की या वर्षभरात मी घर घेणार आहे, किंवा या वर्षभरात मी लग्न करणार आहे, किंवा मी पुढच्या 2 वर्षात बिझनेस सुरू करणारच आहे. मग जेव्हा तुम्ही पब्लिक कमिटमेंट करता, एक मोरल प्रेशर येतं तुमच्यावर की लोक मला विचारतील, लोक मला हसतील. आणि म्हणजेच काय, तुम्हीच एक डेडलाईन स्वतःला लावून घेतली. नाहीतर काय, एव्हर गोईंग चालूच आहे डिसिजन. बघू, करू, उद्या करू, परवा करू, नंतर बघू, भविष्याकडे आपण ढकलत राहतो आणि मग त्याच्यामुळे अनालिसिस पॅरालिसिस होतं. सो पब्लिक कमिटमेंट इज वन गुड सोल्युशन. तुम्ही करून टाका बिंदास, तुमच्या मित्रमंडळींमध्ये सांगून टाका. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा घर घेतलं, मला काही कळत नव्हतं, मूर्ख होतं रादर मी. त्याच्यामुळे चुकीचं काय म्हणतात ते, घाईमध्ये ट्रान्झॅक्शन केलं. बट चुकीचं नाही झालं ते, पण घाईमध्ये झालं. पण मी डिसाईड केलेलं की बाय द टाइम आय टर्न 25, माझ्या 25व्या बर्थडेच्या आधी मी एक घर घेतलेलं असेल. ओके. तसं मला तेव्हा घर घेण्याची गरज नव्हती, खरं तर म्युच्युअल फंड करण्याची गरज होती, पण तेव्हा काही कळत नसतात गोष्टी एवढ्या. 25वा बर्थडे जुलैमध्ये माझा बर्थडे असतो आणि जूनमध्ये मी घर बुक केलं. का? कारण टाइमलाईन ठेवून दिलेली, मित्रांना सांगून टाकलेलं की माझ्या बर्थडेच्या दिवशी, 25व्या बर्थडेच्या दिवशी घर घेतलेलं असेल. ओके. पब्लिक कमिटमेंट. प्रेशर येतं मग त्याचं आपल्याला स्वतः. देन लिव्हरेज एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी. तुमच्या एखाद्या मित्राला, मेंटॉरला, कन्सल्टंटला भेटा आणि त्यांना सांगा की मला असं असं करायचं आहे. ओके. त्यांना कमिटमेंट करा की मी हे करेन. जर तुम्हाला एकदम पब्लिकली सगळ्यांना सांगायचं नसेल तर एक्सप्लेनिंग युअर थॉट प्रोसेस, मग तुमचा विचार काय आहे थोडंसं डिस्कस करा. तुम्हाला अजून 4 इनपुट्स मिळतील, दॅट विल गिव्ह यू क्लॅरिटी. बऱ्याच वेळा उत्तर आपल्या डोक्यात असतं, पण ते कुणीतरी दुसऱ्याने सांगणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी, तुमचे चांगले मित्र, कन्सल्टंट, मेंटर्स त्याच्यासाठी मदतीचे ठरतात. ह्या प्रोसेस फॉलो केला तर मित्रांनो, लिहून घ्या माझ्याकडून, 90% डिसिजन तुम्ही लाईफमधले फास्ट घ्याल. ओके. आणि डिसिजनमध्ये राईट अँड रॉंग असं पण काय नसतं. ते सिच्युएशनवर असतं. कोणीतरी खूप चांगलं डिसिजन घेतलं, फॉर एक्झाम्पल स्टीव्ह जॉब्स. स्टीव्ह जॉब्सला रिप्लेस करून जो जॉन स्कली आला होता, त्याचं थॉट बरोबर होता, मार्केटिंग नॉलेज बरोबर होतं, थॉट बरोबर होता, ही वॉज डुईंग एव्हरीथिंग राईट, पण स्टील ही फेल्ड. त्याने का असं चुकीचं नाही केलं, स्टील ही फेल्ड. ओके. सो हे एक चांगलं एक्झाम्पल आहे की तुम्ही डिसिजन घ्या, बाकी लाईफ कर्मण्यवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. तसं तुम्ही कर्मच नाही केलं, थांबून राहिला, आज उद्या ढकलत राहिला, तर काय होणार नाही. सो दिस इज वन पॉईंट. डिसिजन मेकिंग मध्ये अजून एक पॉईंट आहे, तो आय डोंट नो तुम्ही कितपत फॉलो करता. जस्ट अ मिनिट, लेट मी सी टाइम. बरोबर. सो आय डोंट नो तुम्ही किती फॉलो करता, बट लिसनिंग टू युअर गट. गट फिलिंग असते ना, आपल्याला आतून वाटतं हे राईट आहे, असं आतून वाटतं आणि ते आपण फॉलो करतो. असं किती वेळा झालंय? असं किती वेळा होतं तुमच्या बरोबर? डू यू बिलीव्ह लिसनिंग टू युअर गट फिलिंग? ओके. गटमध्ये आपल्या 500 मिलियन न्यूरॉन्स असतात आणि इट वर्क्स विथ युअर ब्रेन. इट इज नॉट अ रिप्लेसमेंट ऑफ अ ब्रेन. फक्त गट फीलवर डिसिजन नसतात घ्यायचे, बट इट वर्क्स विथ युअर ब्रेन टू प्रोसेस मेमरीज, एक्सपिरियन्स, सायंटिफिकली प्रूव्हन आहे.
ओके. आणि इवन म्हणून तुम्हाला गट फिलिंगचा पण तुम्हाला अंतर्भाव केला पाहिजे तुमच्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये. नॉट ओनली गट फिलिंग, ती रिस्क होऊन जाईल. ओके. पण तुम्ही जो काय आता मी सांगितल्या ज्या स्टेप्स तुम्हाला सांगितल्या, इव्हॅल्युएशन सांगितलं, मार्किंग करणं सांगितलं, ते झाल्यानंतर पण कन्फ्युजन असेल तर गो विथ गट फिलिंग. तुमचं इंट्युशन जे आहे ते आपल्या माणसामध्ये डेव्हलप झालेलं आहे प्रत्येकामध्ये, ते तुमचं डिसिजन मेकिंग एनहान्स करण्यासाठी आहे. एक माल्कम ग्लॅडवेलचं फार चांगलं पुस्तक आहे, कॉल्ड एज ब्लिंक, BLINK, ब्लिंक. फार छान पुस्तक आहे. कधीतरी बुक आपल्या बुक स्मार्टमध्ये घेऊ आपण ते कधीतरी. आणि त्या पूर्ण पुस्तकात हाच कॉन्सेप्ट आहे, की जनरली आपण ब्लिंक म्हणजे एकदा आपली पापणी मिटून यायच्या आत आपल्याला समोरच्या बद्दलचा जो थॉट आलेला असतो तो मोस्टली करेक्ट असतो. मोस्टली करेक्ट असतं. तुम्ही एखाद्या माणसाला बघता, त्याच्याबद्दल काहीतरी मत बनवता, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते खरं असतं. फर्स्ट न्यूट्रली. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच भेटता, कधीच त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, अशा माणसाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता, पटकन काहीतरी मत बनवता, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते खरं असतं. हे ब्लिंक या कॉन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी. ओके. सो फॉलो युअर गट, इट इज युअर सेकंड ब्रेन. पण ते सेकंड ब्रेन आहे, फर्स्ट ब्रेन नाही, लक्षात ठेवा. ओके. इट हेल्प्स यू बॅलन्स डिसिजन मेकिंग, म्हणजे अनालिसिस प्लस गट फिलिंग, नॉट ओनली गट फिलिंग किंवा नॉट ओनली अनालिटिकल. ठीक आहे. कधी कधी सगळं पेपरवर चांगलं दिसतंय, पण मन सांगतं की कुठेतरी की नको जाऊ, दिस इज नॉट द डोमेन यू शुड गो इन. ओके. आणि मग त्यावेळेला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये इंट्युशन आपल्याला वाचवतं. पहिलं तुमचं अनालिटिकल डिसिजन घ्या आणि मग तुम्हाला इंट्युशन डिसिजन घ्या. ओके. अजून एक एक अमेझिंग टेक्निक सांगू तुम्हाला, पुढे कुठे लिहिले का माहिती नाही. लिहिले कुठे लिहिले, आय फॉरगॉट. एनिवेज, इथे टेक्निक्स आहेत त्या सांगतो आणि मग ते अजून एक टेक्निक सांगतो. इंटरनल ट्रॅफिक लाईट. एखादं डिसिजन घेतल्यावर तुम्हाला ते तुमचं गट सांगतं की इट इज गो अहेड ऑर नॉट गो अहेड. जर तुम्हाला हुरहुर वाटत असेल, भीती वाटत असेल, निगेटिव्ह भीती वाटत असेल की याच्यात माझं नुकसान होईल, तर इट्स अ रेड लाईट. ओके. किंवा पॉझिटिव्ह वाटत असेल की नाही, करून तर बघ, एक्सपेरिमेंट करून तर बघ, असं तुमचं गट तुम्हाला सांगताय. आफ्टर अनालिसिस जर तुम्हाला असं वाटलं तर इट्स अ ग्रीन लाईट. ओके. स्नॅप जजमेंट टेस्ट, हीच टेक्निक आहे, हीच अमेझिंग टेक्निक आहे. स्नॅप जजमेंट टेस्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्हाला खूप आवडेल ही डिसिजन मेकिंग टेक्निक. एक सिम्पल पेपर घ्यायचा, त्याच्यावर तुम्हाला जो पण डिसिजन घ्यायचा त्याचा क्वेश्चन लिहून टाकायचा, येस नो फॉर्मॅटमध्ये. जास्त काय नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, काल तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टी बघून आले, ते घ्यायचं की नाही हा तुमचा निर्णय अजून होत नाही. तुम्ही पेपरवर लिहा की ही प्रॉपर्टी मी घेऊ की नको. सिंपल, एक ओळीत क्वेश्चन लिहा, पेपर तिथेच ठेवा, पेन तिथेच ठेवा आणि फिरून या. 1 तास, 2 तास, 3 तासाने परत या. आणि आल्यानंतर लगेच क्विकली, विदाउट वेस्टिंग टाइम, येस किंवा नो लिहून टाका. विदाउट वेस्टिंग एनी टाइम. आल्या आल्या पटकन पेन घेऊन लगेच येस किंवा नो काहीतरी फोर्सफुली लिहा. आणि यू विल रिअलाइज की तुमचं स्नॅप जजमेंट टेस्ट तुम्हाला सांगते की यू वॉन्ट टू गो अहेड और यू डोंट वॉन्ट टू गो अहेड. व्हेरी इफेक्टिव्ह टेक्निक, स्नॅप जजमेंट टेस्ट. नक्की वापरून बघा. खूप मोठे मोठे भले भले डिसिजन तुम्ही याच्यात घेऊ शकाल. ओके. बिकॉज तुमचं गट आणि तुमचं अनालिसिस प्लस आफ्टर सम थॉट, कारण 2-3 तास फिरून मग तुम्ही किंवा 2-3 तास वेगळं काहीतरी काम करून या, मग लिहा. सो तुमच्या ब्रेनला सफिशियंट टाइम मिळालेला आहे टू थिंक अबाउट इट. आणि क्विकली, आल्या आल्या क्विकली, लगेच पेपर समोर आल्याला क्विकली येस किंवा नो लिहून टाकायचं. डू दिस टेक्निक, यू विल रिअलाइज दॅट इट विल हेल्प यू. कशी वाटली ही टेक्निक? ओके. पुढची पण सांगतो, मग फीडबॅक घेतो. आय जस्ट वॉन्ट टू कन्झर्व टाइम. ओके. पुढची सांगतो, टेस्ट ड्राईव्ह ऑप्शन. ही पण एक चांगली डिसिजन मेकिंग टेक्निक आहे. टेस्ट ड्राईव्ह म्हणजे काय, की एखादी कार घेण्याचा आपण टेस्ट ड्राईव्ह करून बघतो ना, सेम गोष्ट. समजा तुम्हाला 2 निर्णय घ्यायचे आहेत. ओके. एक निर्णय घ्यायचा, येस ऑर नो. ठीक आहे. आपण एक घराचंच एक्झाम्पल घ्या. समजा तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे, येस ऑर नो पैकी एक निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. सो तुम्ही सांगा की मी येस निर्णय घेतलाय. घरच्यांना सांगून टाका, तुमच्या मित्रमंडळींना किंवा जो कोणी तुमचं हजबंड वाईफ आजूबाजूचे आहेत त्यांना सांगून टाका की आपण विल गो अहेड. पण ते ऍक्च्युअली बिल्डरला सांगू नका. तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवून टाका की येस, वी आर गोइंग अहेड, वी आर डुईंग दिस. 2 दिवस असे जगा जसं तुमचं झालंय डिसिजन, येस. त्या 2 दिवसात जर तुम्हाला वाटलं की नाही, आता मला डिसिजन चेंज करायची गरज आहे, तर पुन्हा 2 दिवसामध्ये, 2 दिवसानंतर नो डिसिजन करा. आणि पुन्हा 2 दिवस नो डिसिजन, आम्ही नकार दिलाय,
असं ठरवून 2 दिवस तुम्ही जगा. तुमचं मन परत जर खायला लागलं तुम्हाला की नाही, नो नाही, येसच पाहिजे, तर तुम्हाला कळलं की येस आहे. ओके. सो इट इज लाईक यू आर ऍक्च्युली लिव्हिंग द लाईफ आफ्टर द डिसिजन. लिव्हिंग द लाईफ आफ्टर द डिसिजन कसं असेल, त्याचा 2 दिवसाचा अनुभव घ्या आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ही टेस्ट ड्राईव्ह केलेली बरोबर आहे का, की टेस्ट ड्राईव्ह नाही करायची, अजून दुसरी टेस्ट ड्राईव्ह करायला लागेल. ओके. दिस इज नथिंग बट 2 दिवसामध्ये तुमची इमोशनल रिॲक्शन काय होते ती तुम्हाला कळेल. दॅट इज द रिअल डिसिजन. दिस इज टेस्ट ड्राईव्ह ऑप्शन. या दोन्ही ऍक्टिव्हिटी कशा वाटल्या सांगा, इव्हन इन्क्लुडिंग द ट्रॅफिक लाईट. डिसिजन अनालिसिस पॅरालिसिस लगेच थांबेल तुमचा इफ यू स्टार्ट रिअली युझिंग इट. अननेसेसरी बऱ्याच आपण खूप दिवसाला 30,000 डिसिजन घेतो माणूस, माहितीये का तुम्हाला? काय खायचं, काय कपडे नेसायचे, कुठलं रील बघायचं, कमेंटला उत्तर द्यायचं की नाही द्यायचं, फोन उचलायचा की नाही उचलायचा, फोन करायचा की नाही करायचा, केस आत्ता विचारू की नंतर विचारू, हातपाय धुवून येऊ की असंच जाऊ. सो मेनी डिसिजन वी टेक. मोस्टली ऑटोमॅटिक असतात, पण ऍटलीस्ट त्यातले महत्वाचे डिसिजन तुम्ही असे घेऊ शकता. दिस आर व्हेरी प्रॅक्टिकल, व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक्स. ओके. अजून बरंच कव्हर करायचंय म्हणून मी पुढे जातो. ठीक आहे. रिफ्लेक्ट ऑन पास्ट सक्सेस. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, की जर तुम्ही विचार केलात की मी असा भूतकाळात एकदम बॅड परफॉर्मन्स कधी केलाय आणि केला असेल तरी त्याचा मला काही त्रास झाला का फ्युचरमध्ये, जर तुम्ही ते भूतकाळातले रेफरन्सेस ठेवायला गेलात, पास्ट सक्सेसेस जर तुम्ही मोजले, तर तुम्हाला कळेल की ते चार्ट प्लॉट करतो जसं आपण ना, आधीचे ते पॉईंट कनेक्ट करत जा की अरे मी शाळेत तर एकदम पुअर होतो, मला काय कळायचं पण नाही, पण बघा मी कॉलेजमध्ये गेलो की नाही, फर्स्ट क्लास आला की नाही, तर मी कॉलेजमध्ये एकदमच वाईट होतो पण मला जॉब मिळाला की नाही, तर मला जॉबच्या पहिल्या दिवशी एवढी भीती वाटत होती, पण नंतर तर माझे प्रमोशन्स व्हायला लागले. कळलं? सो हे सगळे कनेक्टिंग द डॉट्स आहेत. इफ यू कनेक्ट द डॉट्स यू नो की यू आर ऑन द पाथ ऑफ सक्सेस. मग असं एकदा तुम्हाला हा पाथ कळला, होप आली का नंतर तुम्हाला चिंता निघून जाते. होप आपली चिंता घालवते बेसिकली. ओके. अँड यू स्टार्ट सीइंग द पॉझिटिव्ह रिझल्ट्स. ट्रस्टिंग युअर गट, रिइन्फोर्सिंग इट्स रिलायबिलिटी ॲज अ डिसिजन मेकिंग टूल. ठीक आहे. सो बरेचसे निर्णय जे तुम्ही घेतलेले असतील तुमच्या गट बेसिसवर, ते जर सक्सेसफुल झाल्याची तुमच्याकडे उदाहरणं आहेत, त्याच उदाहरणांना पुढे घेऊन जा. रिफ्लेक्ट ऑन युअर पास्ट सक्सेस. लिहून काढा पेपरवर की मी माझ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी सक्सेसफुली केल्यात. एक मोठी यादी बनवा आणि ती यादी तुम्हाला आयुष्यभर पुरेल, तुम्हाला होप द्यायला, तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला. व्हॉट आय हॅव डन गुड थिंग्स इन लाईफ, व्हॉट आय हॅव अचिव्ड बेस्ट थिंग्स इन लाईफ. पुट इट ऑन पेपर. 2x2 मॅट्रिक्समध्ये लिहिलं तर अजून बेस्ट आहे. ओके. सो दिस इज हाऊ यू इम्प्रूव्ह अपॉन युअर अनालिसिस पॅरालिसिस, मेकिंग द बेटर डिसिजन्स. व्हॉट अबाउट निगेटिव्ह थिंकिंग? आपण मगाशीच बोललो ना, व्हॉट अबाउट निगेटिव्ह थिंकिंग. जर तुम्ही हे करायला लागलात, ऍक्शन आपली जी मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली, प्रॉब्लेम ऍक्टिव्हिटी, प्रॉब्लेम आणि ऍक्शन, तर तुमचं निगेटिव्ह थिंकिंग हळूहळू ट्रान्सफॉर्म होणार ऍक्शन ओरिएंटेड थिंकिंग. ओके. झालं अनालिसिस पॅरालिसिसचं उत्तर मिळालं सगळ्यांना? कुछ तो बोलो, येस, नो, गुड, बॅड, समथिंग. सुपर. ओके.